विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या कांगणे सरांचं 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेलं अकाउंट थेट बंद। जय भारत संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। लोकशाही असलेल्या देशात व राज्यात चालत असलेल्या प्रत्येक घडामोडीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवणाऱ्या व 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अहोरात्र लढणाऱ्या कांगणे सरांचं इंस्टाग्राम अकाउंट थेट बंद करण्यात आलं आहे। परभणीमध्ये BEd CET परीक्षा सलग दुसऱ्या दिवशी बंद पडल्याने विद्यार्थ्यांसाठी थेट रस्त्यावर उतरून कांगणे सरांनी संवैधानिक मार्गाने आंदोलन केलं, अन्यायाविरोधात आवाज उठवला, प्रशासनाला प्रश्न विचारले आणि मग सगळ्यात धक्कादायक झालं, 1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेलं कांगणे सरांचं इंस्टाग्राम अकाउंट थेट बंद करण्यात आलं। अकाउंट बंद करण्याचं कारण असं दिलंय, नोटीस रिसिव्हड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। लोकशाहीत अन्यायाविरोधात बोलणाऱ्यावर सरकार अशीच गळचेपी कारवाई करणार का, हा लोकप्रश्न। बघूया सविस्तर। आपल्या सोबत जोडले आहेत कांगणे सर। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पहा BEd CET, आता प्रथमतः BEd CET ही जी एक्झाम आहे तर ती घेत असताना एखाद्या CET सेलला प्रायव्हेट कंपनीकडे टेंडर द्यावं लागते आणि पोरांच्या भविष्याला घोडे लावण्याचं काम करावं लागत असेल आणि त्याबद्दल बोलताना जर केवळ आमच्या इन्स्टाच्या एखाद्या ID बंद होत असतील तर काय होईल माहिती का, ID बंद करू शकतात तुम्ही, दाबदडपण आणू शकतात, पण विचार मारू शकत नाही। तुम्हाला नव्यानं प्रशासनाला किंवा सरकारची बाजू घेत असताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे जे बी असेल त्यांना घोडे लावायला आम्ही नव्यानं पुन्हा मैदानात उतरणार। त्याचं मूळ कारण काय आहे की हा जो व्हिडिओ याचा हे 2 दिवस आमची जी बेजारी झाली त्याचं एक कारण सांगतो। BEd CET घ्यायची आहे, CET देणार कोण आहे, वय वर्ष 30 क्रॉस असणार। ह्या देशात 42 वर्ष शिकल्यावर 44 वर्षी नोकरी लागती आणि 49 लग्न होते आणि 58 ते मरते। ही व्यवस्था या देशात आहे। म्हणजे विदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात, म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात, इथं म्हातारे सरकार चालवतात आणि तरुणांना टेन्शन देतात। आता हे जे तरुण वर्ग आहे हा BEd CET घेणार, CET घेतल्याच्या नंतर एवढं सोपं नाही, पुन्हा CET घेणार, त्याच्यानंतर TET घेणार, TETच्या नंतर टेट घेणार आणि ते 44 ला नोकरी लागणार। 16,000वर 3 वर्ष त्याला घासायला लागणार, 51 वर्ष त्याच्यात जाणार, त्यानं घर काही बांधायचं, लेकराचं लग्न काही करायचं आणि त्यानं त्याचा एन्जॉय काही करायचा जसं तुम्ही करतात। आता मुख्य गोष्ट काय आहे की CET सेलनं ही परीक्षा परभणीमध्ये MGM नावाची शाळा आहे युनिव्हर्सिटीमध्ये। मग MPSC आयोग कुठल्याही परीक्षेचा शुल्क जर 250-150 रुपये ठेवत असेल तर मग CET सेल तुम्ही झक मारू लागले का, तुम्ही प्रायव्हेट कंपनीला टेंडर देऊन पोराकून पेपरचे 1,500 रुपये घेतलेत, चला घेऊ द्या। त्यानंतर महत्वाची गोष्ट, सेंटर अशा ठिकाणी आढळण्यात ठेवलंय की बस स्टँड पासून त्या लेकराला जाण्यासाठी ऑटोवाल्यानं 200 रुपये घेतलेत। मला आंदोलन करून इथं स्टंटबाजी होऊन तुमचा एखादा रुमाल घेऊन तुमचा प्रचार करून माघाल्या दरवाजानं तुमच्या सभागृहात तुमच्या मांडीला मांडी लावून भिकारचोट विचार व्यक्त करायचे नाही, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या। पण ज्या पोरांच्या भरोश्यावर आम्ही नवीन बॅच टाकतो, फॉर्च्युनरमध्ये फिरतो, तर त्या पोरांनी काहीतरी आपल्याला दिलंय, त्यांच्यासाठी काहीतरी द्यावा लागते, हा उद्देश होता। म्हणून एक पोरगी पनवेलून येते, 4 वर्षात तिला लेकरू आहे, 1500 रुपये तिनं ट्रॅव्हल्सनं खर्च केलेत, 200 रुपये तिनं तिथं खर्च केलेत। पेपरच्या सेंटरवर जात असताना तुम्ही सांगता इथं परीक्षा नाही, चला काल तुमचं मान्य आहे। मग मेन गोष्ट लक्षात घ्या, ह्या दलिंदराला मी विचारलं होतं की उद्या पेपर घेण्याची तुमची क्षमता आहे का। आवर्जून मी CET सेलच्या अधिकाऱ्याला बोललेलं आहे, त्याला टाईट मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला कळलं इकडे पप्पा बोले, तेव्हा ते नरम झालं। मूळ गोष्ट ही आहे की बाबा मी याला विचारलं तू पेपर घेणार आहे का, तुझ्यात ती क्षमता आहे का। काल यानं हो म्हटलं। मला सांगा 291 पोरं एका शिफ्टला येणार आहेत, दुसऱ्या शिफ्टला 291 पोरं येणार आहेत। पहिल्या दिवशी पेपर कॅन्सल झाला, मी यांना सांगितलं होतं यांना मेल करा, यांना SMS करा, तुम्ही ते केलं नाही। CET सेलचा याचा कोणासोबत कॉन्टॅक्ट नाही, ऑनलाईन टेंडर भरला असेल, याला वाटलं MA CETची एक्झाम आहे, नंतर कळलं BEd CETची, याच्याकडे कुठलीही सुविधा नाही, याला हा पेपर घेता आला नाही। नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही बाबा, चला टेक्निकल बाबे होते। यानं सांगितलं काय तर शॉर्ट सर्किट झालं, फॅन चालू आहे, लाईट चालू आहे, फक्त याच्या कम्प्युटर मधलंच वायर झालं का, एकाच जळलं, 291 लेकर आलेत। BEd देणार एखादी लेख आहे की बाबा आपली लेख परभणीला पेपरला चालली, माणूस कुठाला आहे, माजलगाव बीडचं सेंटर इथं दिलंय, तुम्ही वयस्कर मायबापासोबत आलेत, त्या लेकराला इथून वापस जावं लागलं, चला काय हरकत नाही। तुम्ही 1,500 रुपये घेतल्यावर प्रोटोकॉल हा असतो की ज्या ऑनलाईन परीक्षा घ्यायची त्या टेंडरवाल्याचं काम असते 12 दिवसा अगोदर मॉक टेस्ट घेऊन पाहायची,
कम्प्युटर बरोबर चालतंय का, प्रश्न बरोबर दाखवतंय का, त्याचा माऊस त्या स्क्रीनवर दिसतो का दुसऱ्याच्या स्क्रीनवर जातो, हे त्याचं काम असतंय. हे यानं केलं का, बरं यानं न करू द्या, पण सीईटी सेलवाले तुम्ही काय झक मारू लागले, तुमचं काम होतं याला विचार न करा. आणि हे टेंडर तुम्ही 50 लाखाला विकलं असेल. मग याच्याकडे या प्रत्येक पोराचे 1500 रुपये तुम्ही घेणार, 3 दिवस त्यांचे पेपर ठेवणार, आणि 3 दिवस पेपर ठेवल्याच्या नंतर त्या सेंटरला जर पिण्याचं पाणी नसेल, त्या सेंटरला त्या ठिकाणी आलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी वॉशरूम नसेल, आणि मग या विद्यार्थ्याबद्दल आम्ही बोलायचं नाही, तर मग खऱ्या अर्थानं तुम्ही जे काम नाही केलं त्याबद्दल चांगलं बोलायचं का? तशी तुमची इच्छा असेल तर तेही सांगा, है ना. जसे तुम्ही भाडोत्री मीडिया चालवणारे लोक ठेवलेत, पण जे निर्भीड लोक आहेत तुमची इच्छा आहे त्यांनीही तसेच बोलावं. तर मग ह्या मुद्दा काय, आजही झालं दुसरा दिवस इथं PI साहेबांनी विचारणा केली, त्यांनी सांगितलं उद्या आम्ही पेपर घेऊ शकतो, तो पेपर घेऊ शकला नाही. पहिल्या दिवशी चला पोरं शांत चित्तानं मी चांगलं कन्व्हिन्स केलं, चला बाबा आपण पोरं शिक्षक होणार आहेत, ज्याला शिक्षकाला देशाचा चौथा म्हणजे पिढी चालवणारा घटक म्हणतात, म्हणून संविधानाचं पालन करणारा तो घटक आहे. राष्ट्राची संपत्ती आपल्याला आपली समजता आली पाहिजे. पण एवढं होऊन त्या लेकरांचं नुकसान झालं, लेकरं वापस गेले. अक्षरशः काही लेकरांना ऑटोनं जायला पैसे नव्हते. तुमच्याकडं 7 पिढ्या पुरेल एवढी प्रॉपर्टी असते, पण एखाद्यानं 500 रुपये कमवून परीक्षेच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून घराचं चित्र बदलण्यासाठी तो इथं आलेला असतो. ही व्यवस्था आम्ही डोळ्याने पाहिली, लेकरं पहिल्या दिवशी वाटं लावले. त्यानंतर आज आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. कलेक्टर ऑफिसला गेल्यावर तुम्ही पहिल्यांदा गेट लॉक केलं. मला सांगा, शिक्षण घेत असताना ह्या लेकरांवर तुम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत नसाल, तुम्ही चुकल्याच्या नंतरही 1500 रुपये घेत असल्याच्या नंतर, त्यानंतर सेंटरवर आल्याच्या नंतर तुमच्या कम्प्युटरवर 1 क्विंटल धूळ आहे, ते कम्प्युटर चालू नाही, त्याच्यात पोराचा पेपर होत नाही, तर हे लेकरं भविष्यात का सरकारच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जाऊन नक्षलवादाकडे वाटचाल करणार नाहीत? ह्या लेकरांच्या मनात देशाच्या व्यवस्थेबद्दल राग का येणार नाहीत? तुम्ही देशाबद्दलचा अभिमान यांच्या डोक्यात पेरणार कसा? जर या देशात परीक्षा देताना ह्या अडचणी असतील, नोकरी तर लांब आहे, ही एक साधी परीक्षा आहे, BEd CET म्हणजे लय मोठी गोष्ट नाही, पण पोरग आलंय कुठून 150-200 किलोमीटरहून. ह्या लेकरांच्या भविष्यासोबत खेळण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नव्हता. म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो, निवेदन दिलं, सर्व झालं, पण त्याच्यातून फलित काय झालं आम्हाला? सोबत नितीन भाऊ होते, आमच्या उपमहापौर गणेश भाई देशमुख यांनाही आम्ही बोलवलं होतं. पण विषय काय माहिती आहे का, की ही जी व्यवस्था आहे, CET सेलला आम्ही तारीख दिली आहे, अधिकाऱ्यांसोबत बोललो की लेकरांचं नुकसान होणार नाही, 30 तारखेला तुम्ही पेपर घेणार आहेत. पण दुसरा एक पुन्हा प्रश्न आहे, त्याच 30 तारखेला पोरांचे पेपर चालू आहेत, BA BCom BSc. जर दोन्ही पेपर एक आले तर मग तुमच्याकडे भरलेले 1500 रुपये असून देखील एक तर त्यानं BSc BEdचा BSc BA BComचा पेपर द्यायचा नाही का तुमचा द्यायचा? बरं तुमचा द्यायचा, मग त्यानं वर्षभर तिकडली फीस भरली, त्याचं काय? बरं त्यांचा द्यायचा तर तुमचे 1500 भरले, त्याचं काय? बरं त्याच्यानंतर 1000 पोरग येऊन वापस गेले, उद्या येणारं पोरग पुन्हा येऊन वापस जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही गेट लावले, बाहेर पोलीस उभे केलेत, जो हे पोरं दहशतवादी आहेत, ते अंगावर चढणार आहेत. अरे हे ट्रीटमेंट जर विद्यार्थ्यांना भेटत असेल तर बाकीवर किती अन्याय होतो ते अन्याय समोर येत नाहीत. मग हे बाजू मांडायची कोणच नाही. मग याचा अर्थ काय, की आम्ही जर विद्यार्थ्याची बाजू घेत असेल तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतात. बरं ऍक्शन लिगली पण नाही. आणि म्हणून विनंती एक CET सेलला या व्हिडिओच्या माध्यमातून आमची एक ताकीद आहे, जर 30 तारखेला पेपरमध्ये कुठलाही सावळा गोंधळ दिसला, त्या ठिकाणचं कम्प्युटर चालू नसलं दिसलं, विद्यार्थ्यावर केसेसच्या धमकी द्यायची गरज नाही. तुमचे कम्प्युटर फोडायला सर्वात पहिले विठ्ठल कांगणे असेल, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर्वात पहिले विनंती तुम्हाला ही CET सेलला, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल, ह्याच्याकडे टेंडर दिसलं न पाहिजे. त्याच्यानंतर MGMला त्या पोरांचा पेपर नसला पाहिजे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, पुन्हा याची जी कंपनी आहे, ज्या कंपनीकडे तुम्ही 3 दिवसासाठी या पेपरचं टेंडर दिलं होतं, ती कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये दिसली पाहिजे. आणि जरी समजा पेपर पुन्हा यांच्याकडे दिला किंवा दुसरीकडे दिला, तरीही 30 तारखेच्या कालावधीत पोरांचं नुकसान झालं तर ते कम्प्युटर आम्ही फोडणार. हा शब्द व्हिडिओच्या माध्यमातून इथून द्यायलो, कारण केवळ बॅच टाकणे, पोरं बोलवणे, पोरांचा पैसा मिळवणे, त्याच्यातून गाड्या घोड्या घेणं म्हणजे शिक्षकाची व्याख्या नाही. त्याला विद्यार्थ्याची समस्या स्वतःची वाटली पाहिजे. ती वाटचाल आम्ही आतापर्यंत करत आलो. विनंती एकच आहे CET सेलला, लेकरांचं नुकसान होणार नाही, लेकरांच्या भवितव्यासाठी तुम्ही खेळणार नाहीत एवढी काळजी घ्या. परीक्षा चांगल्या पद्धतीने घ्या, वस्तुनिष्ठ घ्या, पारदर्शक घ्या, आणि लेकरांचं भवितव्य उज्ज्वल कसं होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्या. जर अनुचित काही प्रकार घडला, त्या ठिकाणी जी परीक्षा सेंटर आहे त्याचं काही नासधूस झाली, त्याला सर्वस्वी जबाबदार CET सेल, परीक्षा घेणारं टेंडर आणि प्रशासन केलेलं दुर्लक्ष, ह्या 3 गोष्टी जबाबदार असतील. हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. BEdच्या पोरांना विनंती आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. एक परीक्षा म्हणजे आपलं आयुष्य नाही, लय मोठा ताण घ्यायची गरज नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.